नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत FYBA पॉलिटिकल सायन्सची क्वेश्चन पेपर आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, FYBA पॉलिटिकल सायन्स आपल्या पेपरचं नाव असणार आहे इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन। सेकंड सेमचा हा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा वेळ आहे आपल्याला 2.5 तासाचा, त्याचबरोबर 70 मार्काचा हा पेपर असणार आहे। काही प्रश्न आहेत, आपले काही सूचना आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्या पहा। सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात। संदर्भासाठी इंग्रजी प्रश्नपत्रिका देखील पाहावी। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर इंग्रजीमधून देखील प्रश्न पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ देखील बनवेल। तर पहा, पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 8 लिहायचं आहे, 20 शब्दामध्ये लिहायचं आहे। 16 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? संसदेच्या 2 सभागृहांची नावे सांगा। गणसंख्या म्हणजे काय? विधान परिषद अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही 2 घटक राज्यांची नावे सांगायला सांगितलेली आहेत। विधानसभा सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? जनहित याचिका म्हणजे काय? कोणत्या घटना दुरुस्ती मतदारांचे किमान वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले आणि NOTAचे पूर्ण रूप सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा IMP प्रश्न कोणते असणार आहेत याचा आपण आढावा घेऊया थोडक्यात या प्रश्नाचा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे, पहिलाच राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो? त्याचबरोबर संसदेचा 2 सभागृहांची नावे सांगा। विधान परिषद अस्तित्वात 2 घटक राज्यांची नावे सांगा। त्याचबरोबर विधानसभा सदस्यत्वासाठी किती वयोमर्यादा असते? त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयांची एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? हे IMP प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहेत। मागच्या वेळेस देखील विचारले गेले होते आणि आत्ता देखील विचारले जाऊ शकतात, तर यावरती नक्की अभ्यास करा। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 2 हा 50 शब्दामध्ये लिहायचा आहे, कोणतेही 4 लिहायचं आहे। 16 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे 4 मार्कासाठी 1 असणार आहे। राज्यसभेचे अध्यक्ष धन विधेयक, त्याचबरोबर राज्यपालांचा अधिकारी, त्याचबरोबर न्यायालयीन पूर्वलेखीन, उच्च न्यायालयाची रचना आणि निवडणूक आयोगाची रचना कशा प्रकारे आहे? तर IMP प्रश्न हा एक असणार आहे, उच्च न्यायालयाची रचना आणि निवडणुकीची आयोगाची रचना। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 3 हा देखील अतिशय इम्पॉर्टंट आहे। 100 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहेत आणि कोणतेही 3 लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। 18 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। त्याबरोबर आपल्याला काही प्रश्न पाहायला मिळतात। लोकसभेची रचना, मुख्यमंत्र्यांचे काही कार्य आहेत आणि न्यायालयीन सक्रियता स्पष्ट करा। त्यातीलच 4था आहे, भारतातील प्रमुख निवडणूक सुधारणांवर चर्चा करायला सांगितलेलं आहे। तर हे काही प्रश्न आहेत, तर यापैकी IMP प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। मुख्यमंत्र्यांची कार्य आणि लोकसभेची रचना हे 2 IMP प्रश्न असणार आहेत आपले। तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। तर पहा प्रश्न क्रमांक 4 आहे, 200 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, कोणतेही 2 लिहायचे आहेत। 10 मार्काला 1 प्रश्न असणार आहेत, असे एकूण 20 मार्काचा हा प्रश्न आहे। संसदेचे अधिकार व कार्य स्पष्ट करा। राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य, त्याचबरोबर भारतातील निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा किंवा सांगा। हे 3च्या 3 IMP प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, 50% प्रश्न या प्रश्नपत्रिकेतीलच विचारले जातात, त्यामुळे नक्की लक्ष द्या। पासिंग पुरता तुम्हाला मार्क याच्यातूनच भेटतात। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा, मी त्यावरती नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।